365 दिवसात 304 लोकांना मुंबई लोकलमध्ये हार्ट अटॅक आला, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही जर लोकलने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल जितकी महत्त्वाची तितकाच महत्त्वाचा या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीवही आहे. पण लाईफलाईन असलेल्या लोकलचा प्रवास जितका जीवघेणा आहे त्याच्या इतकाच गंभीर विषय हा लोकलमधल्या प्रवाशांना आलेल्या हार्ट अटॅकच्या आकडेवारीचा आहे. घड्याळाच्या काट्यावर जगणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम मुंबईची लोकल करते. ऊन असो, वारा असो, वादळ असो किंवा महत्त्वाचं म्हणजे पाऊस असो, या सगळ्यातून वाट काढत मुंबईकरांची सेवा करते. पण या मुंबईच्या लोकलमध्ये गतवर्षात किती लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती आता समोर आली आहे. सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत मुंबईची लोकल सेवा देते. अनेक लोक या सेवेचा लाभ घेतात. पण 2023 या वर्षात मुंबईच्या लोकलमध्ये तब्बल 304 लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. तर लोकल प्रवास करताना रोज किमान 8 ते 10 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्यात रूळ ओलांडताना लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याशिवाय हृदयरोग, क्षयरोग, निमोनिया, कॅन्सरग्रस्त अशा विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या प्रवाशांचा प्रवासादरम्यानच मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. नैसर्गिक मृत्यू झालेली स्थानकं: कल्याण 63, कुर्ला 52, CSMT 45, बोरिवली 60, वसई 50. तर 2023मध्ये हे प्रमाण 304 होते, तर 2022मध्ये हेच प्रमाण 312 होते. हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणं काय? हार्ट अटॅकच्या प्रमुख लक्षणामध्ये हार्टला जर व्यवस्थित रक्तप्रवाह होत नसेल किंवा ब्लॉकेज असेल तर यामुळे हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना, पाठ किंवा डाव्या हाताला मुंग्या येणे, घाम येतो अशा प्रकारची लक्षणं दिसतात. हार्ट अटॅक आल्यानंतर काय करायचं? अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब छातीवर जोरात ठोसा द्या. तो व्यक्ती शुद्धीवर येईपर्यंत त्याच्या हृदयाला पंप करा. त्यामुळे तुमचं हृदय पुन्हा काम करण्यास सुरुवात करेल आणि ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधावा आणि बेशुद्ध व्यक्तीला CPR द्यावा. काय काळजी घ्याल? प्रत्येकाने नियमित शरीराची तपासणी करावी जेणेकरून असा त्रास होणार नाही. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाची तपासणी नियमित करावी. डॉक्टरांनी सुचवलेल्या हृदय तपासणी करून घ्यावेत. सिगरेट ड्रिंकची सवय पूर्णपणे सोडा, यामुळे या समस्येतून वाचता येईल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.